नमस्कार, मी मयुरेश प्रभुणे. संशोधन लाईव्हवर आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ता आपण आहोत ताम्हिणी घाटामध्ये. ताम्हिणी हा परिसर अभयारण्य म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये घोषित झालेला आहे. आणि ताम्हिणीचं दुसरं वैशिष्ट्य की यंदाच्या मोसमामध्ये देशात सर्वाधिक पाऊस ताम्हिणी या ठिकाणी नोंदला गेला. यावर्षी नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आणि देशाच्या इतर भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त नोंदला गेला. विशेषतः पश्चिम घाटामध्ये अनेक ठिकाणी पावसाची नोंद जवळपास 8 ते 10,000 मिलीमीटर इतकी झाली आहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये. त्यातही ताम्हिणी घाटामध्ये सुद्धा 10,000 मिलीमीटरपेक्षा जास्त नोंद झाली. त्यामुळे असंही म्हणलं जातं की यावर्षी चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस हा ताम्हिणीमध्ये नोंदला गेला आहे. ताम्हिणीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या भागामध्ये आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ प्रजाती, त्याच्यामध्ये वनस्पती असतील, त्याच्यानंतर सूक्ष्मजीवही असतील आणि आणखीनही काही सजीवांच्या प्रजाती आहेत. त्याच्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी बुरशी पाहण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत. या बुरशीचं नेमकं वैशिष्ट्य काय, ते कधी आपल्याला पाहता येऊ शकते, याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर सचिन पुणेकर. डॉक्टर पुणेकर हे बायोस्फिअर्स या संस्थेचे प्रमुख आहेत आणि गेले जवळपास 25 वर्ष ते वनस्पती अभ्यासक आणि वनस्पती तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया अशा नामांकित संशोधन संस्थांमध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे आणि विशेषतः पश्चिम घाट, उत्तर पश्चिम घाटामधल्या वनस्पतींवर त्यांचं संशोधन आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात ही बुरशी नेमकी आहे काय आणि तिचं वैशिष्ट्य काय. ताम्हिणी अभयारण्य हे साधारणतः 2013 साली घोषित झालं, पण हा सह्याद्री घाटमाथ्याचा हा सगळा प्रदेश आहे. ताम्हिणी, सुधागड हा जो अभयारण्याचा परिसर आहे, इथे तुम्हाला स्टंटेड सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट हे बघायला मिळतं. आणि नुकत्याच नोंदी ज्या आलेल्या आहेत की भारतामधलं सर्वात जास्त पर्जन्य असलेलं ठिकाण म्हणून ताम्हिणी आणि परिसर हा याला नावलौकिक आता मिळालेला आहे की चेरापुंजीपेक्षा देखील मोठ्या प्रमाणात प्रेसिपिटेशन हे या भागामध्ये झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे जी पर्जन्यवनं आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पर्जन्याचं प्रमाण आहे आणि जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात कमी होतो, म्हणजे विशेषतः आपल्याकडे गणपती नवरात्रीच्या दिवसामध्ये जेव्हा पाऊस कमी झालेला असतो, जेव्हा ठराविक पद्धतीची आर्द्रता जंगलामध्ये असते आणि जंगलाचा जो फ्लोअर आहे, म्हणजे ज्याला फॉरेस्ट फ्लोअर ज्याला म्हटलं जातं, तर अशा ठिकाणी जी श्रबेरी आहे किंवा झुडपं आहेत, आपण जर बघू शकले तिथे अशा पद्धतीची ही डेन्स श्रबेरी आहे आणि खाली मोठ्या प्रमाणात लीफ लिटर आणि कुजलेल्या काड्या यांचा खच पडलेला असतो. आणि अशा कुजलेल्या पाल्यामध्ये आणि काड्यांवर विशेषतः कारवीच्या काड्या किंवा दिंडा नावाची जी वनस्पती आहे किंवा ज्या श्रब जातीच्या वेगळ्या जाती आहेत, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या कुजलेल्या काड्यांवर या बुरशीचं एकंदरीत मायसिलिया वाढतं. या बुरशीला झायलेरिया हायपोक्झिलॉन असं म्हटलं जातं. झायलेरिसी कुळामध्ये ही बुरशी येते आणि काड्यांवर मोठ्या प्रमाणात इट्स अ सॅप्रोफायटिक, म्हणजे मृत काड्यांवर ही बुरशी उगवते. आणि जेव्हा याचं मायसिलिया जे असतं हे काड्यांवर मोठ्या प्रमाणात वाढतं आणि ते रात्री ठराविक वेळेला जे आर्द्रता त्या पद्धतीची असेल तर तेव्हा ते मोठ्या प्रमाणात चमकतं. लुसिफेरिन नावाचं जे केमिकल असतं त्याच्यावर लुसिफेरेज नावाचं जे एन्झाईम आहे ते ॲक्ट होतं, विच एमिट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट, आणि ते आपल्याला इथं ती मोठ्या प्रमाणात चमकताना दिसते. ज्या पद्धतीमध्ये काजव्याचं म्हणजे फायरफ्लायचं जे मेकॅनिझम आहे त्याच पद्धतीचं मेकॅनिझम हे आपल्याला या बुरशीमध्ये बघायला मिळतं. झायलेरिया हायपोक्झिलॉन व्यतिरिक्त देखील काही मशरूम्स आपल्याकडे आहेत की जी बायोल्युमिनेसेंट आहेत. विशेषतः मायसेना नावाचं जे मशरूम आहे त्याचे गिल्स आपल्याला चमकताना दिसतात, पण ते डाऊन साऊथ किंवा आंबोली साऊथवर्ड किंवा तिलारी घाट किंवा कर्नाटकच्या फॉरेस्टमध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतं. पण आपल्याकडे नॉर्दर्न वेस्टर्न घाटमध्ये मोठ्या प्रमाणात चमकताना तुम्हाला झायलेरिया हायपोक्झिलॉन ही बुरशी आपल्याला बघायला मिळते. तर आपण आता इथं बघतो की हे सगळं डेड डिकिंग ट्विग्ज आहेत ज्या मृत अवस्थेत आहेत. याच्यावर तुम्हाला मायसिलिया वाढलेलं दिसेल काही बुरशींचं, आणि ते आत्ता म्हणजे हेच ते लाकूड आहे की जे चमकत होतं मगाशी, पण आता तुम्हाला तिथं कुठेही ते चमकताना दिसत नाही आहे. पण तुम्ही पुढं जर बघितलं तर ह्याच मायसिलियामधनं या काळ्या रंगाच्या ज्या दिसतात ह्या फ्रुटिंग बॉडीज तयार होतात आणि याच्यामधनं परत नवीन स्पोर्स हे निर्माण केले जातात आणि ते परत सगळीकडे त्याचा प्रसार होतो आणि हे स्पोर्स मोठ्या प्रमाणात डिस्पर्स होऊन ते जवळच असलेल्या लाकडांच्या कुजलेल्या याच्यावर ते पडतात
आणि येणाऱ्या काळात त्या तिथे रुजतात आणि त्याचं मायसिलियल नेटवर्क त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या निर्माण करतात. केवळ भीमाशंकर आणि तामिनी भागातच बघायला मिळते असं नाही आहे, तर सह्याद्रीच्या सबंध घाटमाथ्यावर जिथे ट्रॉपिकल स्टंटेड सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात प्रेसिपिटेशन आहे, पर्जन्यमान आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला ही बुरशी प्रामुख्याने बघायला मिळते. आपण अनेक चित्रपट, मराठी चित्रपट किंवा एकंदरीत इतिहासविषयक साहित्य आपण बघतो आणि ह्याच्यामध्ये देखील या वनस्पतीचा उल्लेख केलेला येतो. काही ठिकाणी त्याला ज्योतिष्मती असं म्हटलेलं आपण काही चित्रपटांमधनं त्याचा उल्लेख ऐकलेले आहेत. तर शिवकालीन देखील याचे काही उल्लेख काही साहित्यांमध्ये झालेले आहेत. परंतु समजा एखाद्या किल्ल्यावरनं आपल्याला पलायन करायचं असेल किंवा एखाद्या चोर वाटेन जायचं असेल, तर दिशादर्शक म्हणून कदाचित या बुरशींचा उपयोग त्या काळी केला असावा, जेणेकरून ह्या वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. कारण का मशाल लावली तर शत्रूला लगेच कळू शकतं, परंतु ही बुरशी जर ती संकलित केली आणि त्या पायवाटेवर त्या पद्धतीत जर ती रचून ठेवली, तर कदाचित रात्री पलायन करताना किंवा तिथनं एका चोर वाटेने दुसऱ्या गडावर जायचं असेल, कदाचित त्या ठिकाणी त्याचा या बुरशीचा वापर केला गेला असेल. कारण का आपल्याला ऐतिहासिक प्रसंग सगळ्यांना माहिती आहे की पन्हाळ्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि सहकारी मावळे म्हणजे बाजीप्रभू देशपांडे असतील किंवा इतर त्यांचे सहकारी मावळे होते हे, किंवा बांदल सेना जेव्हा छत्रपती शिवरायांना पन्हाळगडावरून विशाळगडाला नेत होती आणि त्यावेळेला जो मार्ग होता, पावसाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळेला जो मार्ग होता तो मार्ग जर योग्य दिशादर्शक काही गोष्टी दाखवायच्या असतील, तर कदाचित या ज्योतिषमती किंवा या चमकणाऱ्या बुरशीचा वापर त्या काळात केला असावा, जेणेकरून त्या काळाचे जे तिथले स्थानिक मावळे असतील त्यांच्या मदतीतनं हे संकलित करून त्या वाटेवर ते तसे रचले गेले असतील आणि रात्री जेव्हा ती बुरशी चमकत असेल तर त्याचा वापर सायनेजेस म्हणून त्या काळात केला असावा याची शक्यता आहे. पण ते अगदी आपण ठामपणे सांगू शकत नाही. याचा वापर कदाचित त्या काळी त्या पद्धतीत केला असण्याची शक्यता आहे.